महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळेंकडून उपजिल्हा रुग्णालयाची धडक पाहणी, रुग्णांच्या जेवणाची स्वतः घेतली चव, अधिकारी कर्मचाऱ्यांची घेतली बैठक। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरीश पिंपळे यांनी आज श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे भेट देऊन संपूर्ण दवाखान्याची सविस्तर पाहणी केली। रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि रुग्णांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार पिंपळे यांनी स्वतः पुढाकार घेतला। स्वतः जेवण करून पहिली गुणवत्ता पाहणी दरम्यान आमदार हरीश पिंपळे यांनी रुग्णालयातील वॉर्डामध्ये जाऊन रुग्णाची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली। रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वतः रुग्णांना दिले जाणारे जेवण चेक केले आणि ते जेवण करून पाहिले। लोकप्रतिनिधीने स्वतः जेवणाची चव घेऊन दर्जा तपासल्याने रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले। समस्यांवर रुग्ण व प्रशासनाशी चर्चा, रुग्णालयात उपचार घेत असताना पेशंटना कोणत्या समस्या भेडसावत आहेत, औषध उपचार वेळेवर मिळतात का याबाबत त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधला। यानंतर त्यांनी रुग्णालयातील विविध विभागाची पाहणी करून तेथील त्रुटी आणि समस्या समजून घेतल्या। अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक, रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर आमदार हरीश पिंपळे आणि श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली। रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, तसेच कामात कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। या बैठकीत रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि इतर मूलभूत समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून या समस्या वरिष्ठ पातळीवर मांडून त्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन आमदार पिंपळे यांनी दिले। या दौऱ्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची तत्परता पाहायला मिळाली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, मूर्तिजापूर, अकोला। लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर, डॉक्टर राजेंद्रजी नेमाळे वैद्यकीय अधीक्षक यांच्या नेतृत्वात आरोग्य सेवेचं पर्व दानशूर माता आई लक्ष्मीबाई जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने इथं काम चालू आहे। आपल्या मूर्तिजापूर मध्ये आणि ग्रामीण भागातून 600 ते 650 ओपीडी जे इतके पेशंट रोज वेगळ्या वेगळ्या आजारानं इथं येत असतात। अशा या सगळ्या पेशंटला सगळ्या सुख सुविधा युक्त यांना सोय झाली पाहिजे या दृष्टिकोनाने आज एक आढावा बैठक घेतली। आज आपल्या मूर्तिजापूर लक्ष्मीबाई देशमुख मध्ये डायलिसिस सेंटर आपण इथं उभं केलेलं आहे। मशनऱ्या आणल्या आहे। कारंजा, दर्यापूर, अंजनगाव दुरून दुरून लोक आज आपल्या मूर्तिजापूरले सेवा घेण्यासाठी येऊन राहिलेले आहेत। सिटी स्कॅनची सेवा आपल्या इथं उपलब्ध झालेली आहे। आज डायलिसिस मध्ये जे कर्मचारी होते त्यांचं एक ऍक्शन झालं म्हणून कमी आहे म्हणून त्याचा ताण वाढला, त्याच्या तक्रारी काही आल्या होत्या। उन्हाळा चालू होता, मे महिना, जून महिना लागला, काही एसी बंद होत्या, काही ड्रेनेजचे प्रॉब्लेम होते, एनआरएचएमच्या कर्मचाऱ्याचे काही पगार झालेले नाही आहे आणि किरकोळ विषय जे असतात आणि त्या अडचणी ज्या असतात त्या समजून आज घेतलेल्या आहे। 5 तारखेला डीपीडीसी मीटिंग होणार आहे। त्यामध्ये या दवाखान्यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्या सगळ्याची मागणी मी त्यात करणार आहोत। काही विषय राज्यस्तरावरचे आहे ते राज्यस्तरावरचा पाठपुरावा करणार आहोत। पण वाढती ओपीडी पाहता आताच सध्याचं आपलं जे हॉस्पिटल आहे 100 बेडचं हे कमी पडून राहिलं आहे, म्हणून 200 बेड हॉस्पिटलची मागणी मी राज्य शासनाला केली आहे। त्यासाठी लागणारे जे नॉर्म्स आहे ते पूर्ण करायचे आहे, त्याच्या बी सूचना मी सगळ्या अधिकाऱ्यांना केलेल्या आहे, कर्मचाऱ्यांना केलेल्या आहे। आज या मीटिंगच्या अनुषंगानं नगराध्यक्ष डॉक्टर नेमाळेजी आणि या जे आमचे जे सदस्य आहेत या सदस्यासमोर आणि सगळे कर्मचारी डॉक्टर यांच्यासमोर एक आज चांगली साधक बाधक चर्चा झाली आहे। त्यांचे इश्यू जे आहेत ते समजून घेतलेले आहेत, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले आहे आणि फंडिंगची आपल्याला कमी नाही। कारण आई लक्ष्मीबाई यांनी त्यांची जमीन दिली होती, त्यांनी सांगितलं होतं की या जमिनीची हराशी करायची, ह्याच्यातून जो पैसा आहे ते महसूल तो आरोग्यासाठी पेशंट लोकांवर खर्च आला पाहिजे। तर पैसा आपल्याला जमा आहे, पण अनेक दिवसापासून त्याची अध्यक्ष कलेक्टर असतात, एडीओल त्याचे पॉवर आहे, त्यांच्या घरातला एकच व्यक्ती आहे, बाकी टीओचे आहे, सगळे अधिकारी आहे, पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहे, सगळ्यांची एक बॉडी आहे, ते फॉर्म झालेले नाही आहे।
तरी आज एडीओ साहेबांसोबत चर्चा केली प्रबंधन येऊन, त्यांना सांगितलं की हा पैसा या बाईला अपेक्षित आहे की हा पैसा जो रेवणी येते याच्यातून आरोग्याच्या सुविधा पुरवल्या पाहिजेत. एडीओ साहेबांनी लगेच होकार केलेला आहे. आपल्या पाण्याच्या टाक्या जर्जर झालेल्या आहे आणि कधी बी धोकादायक झाल्या असल्या जर काही दुर्घटना व्हावी नाही त्या डिस्मेंटलचा विषय आपण केलेला आहे. जेवणाच्या संदर्भात जे आहे स्वतः मी आणि हर्षल साबळे प्रथम नागरिक मूर्तीवरचे यांनी स्वतः आम्ही ते जेवण टेस्ट केलेलं आहे. जेवणाची क्वालिटी चांगली आहे, स्वच्छता चांगली आहे, औषधाचा तुटवडा नाही आहे, बऱ्यापैकी औषधं उपलब्ध झालेल्या आहेत आणि आता ऑनलाईन झालेलं आहे सबन. आपण जे पेशंट येतात लगेच आपण OPD मध्ये त्याचं निदान लावतो आणि त्या डिपार्टमेंटमध्ये आपण पाठवून देतो. आणि आता मुख्यमंत्री सहायता निधी असतील किंवा आता 5 लाखापर्यंत शासनाने पेशंटसाठी ज्या योजना दिलेल्या आहे त्याचा आपल्या इथे एखादा आपण रूम तयार केली आहे, ऑनलाईन व्यवस्था केलेली आहे. लगेच आपण अपलोड जर केलं तर लगेच तुरंत पैसे आपल्याला त्या याच्यावर पेशंटच्या नावावर ते येतात. ते चांगली सुविधा आपल्या मूर्तिजापूरकरांना नव्हे तर बाहेरून जे लोक येतात त्यांनाही दिल्या गेल्या पाहिजे. या दृष्टिकोनानं आज आढावा बैठक घेतली. याच्यात साधक बाधक चर्चा झाली. अनेक विषय याच्यातून मार्गी लागतील. काही उणिवा आहे त्या पूर्ण करू, काही संस्थेमार्फत करू, काही CSR फंडातून करू, काही वेळ प्रसंगी गजानन महाराज बौद्ध संस्थेतून करू आणि काही समाज जे चांगले मंडळी आहेत जे चांगल्या कामासाठी नेहमी मत करतात त्यांनाही सांगून करू. काही राज्य शासनाच्या वतीनं करून घेऊ. आणि आता DPDC आहे 5 तारखेला त्या DPDC मध्ये आरोग्याच्या संदर्भातलं जे हेड आहे त्या हेडवर आपण पैशाची मागणी करू आणि चांगलं सुविधा कशा दिल्या जाईल यासाठी मी प्रयत्न करीन. एवढाच माझा हा प्रयत्न आहे. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.